सबनीस महाविद्यालयाचे शिंगवे येथील हिवाळी शिबिराचे आयोजन। नारेंगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन। या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वाफळ, क्रांतीवीर भगतसिंग पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब गोरडे, शरद बँक माजी संचालक सुदाम वाफळ, पोलीस पाटील गणेश पंडित, उपसरपंच हिरामन गोरडे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेश वाफळ, पंढरीनाथ वाफळ, दिलीप गोरडे, सोसायटी संचालक शिवाजी टाके, सुदामा गाढवे, संगीता वाफळ आदी मान्यवर व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। क्षणापर्यंत असते आपण कायम विद्यार्थीच असतो। आपण अगदी मोठं झालं, आता समजा मी असेल, सर असतील, कुणी असो, काहीतरी कुणाकडून तरी शिकायला मिळतं, म्हणजे तो आपल्या त्या ठिकाणी गुरुस्थानी असतो। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे जे शिकता येईल ते आपण शिकण्याचा प्रामाणिकपणे काम करा। आपलं खूप आयुष्य सुंदर आहे मित्रांनो। आयुष्य एकदाच मिळतं, पुनर्जन्म कुणी पाहिलं नाही किंवा देवही कुणी पाहिलं नाही, परंतु ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना मात्र आपण पाहिलेलं आहे। त्यांना आपल्या आयुष्यामध्ये कधीही विसरू नका। ही कळकळीची मी पुन्हा पुन्हा विनंती का करतोय। आज समाज विघातक होत चाललाय, मुलं व्यसनामध्ये जात आहेत, मुली फॅशनमध्ये जात आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या या संस्कृतीवर होतो। आपल्या भारताची संस्कृती खूप चांगली आहे। आपल्या देशाचं नाव बघा, भारत माता आहे। बाकी कोणत्याही देशाला नाव घ्या पुढे माता लावा, कधी ते शोभूनही दिसत नाही आणि ते कुठं होतही नाही। म्हणजे इतका चांगल्या देशात आपण जन्माला आलो। त्याच्यात राज्य महाराष्ट्र, महा म्हणजे मोठं, सगळ्या बाबतीत चांगलं असताना सुजलम सुफलम असं राज्य आहे। त्या ठिकाणी आपला सुदैवाने जन्म झालाय। मग आपली जबाबदारी राहते की आपण जिथे जन्माला, ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी आपण देखील आपल्या जन्माचं सार्थक करणं हे आपलं देखील प्राथमिक प्रायोरिटी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण बजावा। आज राष्ट्रीय स्वयंसेवकाचं, राष्ट्रीय सेवन सेवा, तुमचा जो राष्ट्रीय सेवा योजना आहे त्यामध्ये हेच शिकवलं जातं। आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवरती कष्टानं करून खायचं, आपले संस्कार कसे राहिले पाहिजे, दुसऱ्याला मदत कशी करता आली पाहिजे। प्रत्येक गोष्ट पैशानेच मदत होते असे नाही, कधी कधी आपला दिलेला वेळ किंवा एखादा प्रसंगात असेल आपण त्याच्यासाठी धावून गेलेला वेळ हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो। आपल्या जीवनामध्ये जे जे करता येईल ते चांगलं करण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करावा, असंच आपल्याला गुरुजनांनी देखील शिकवलंय। मुलींना मी हात जोडून विनंती करीन, मुलींनो, आपण आपल्या दिलेल्या आई वडिलांचे संस्कार कधीही विसरू नका। त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीही नसतं हे आपल्या पूर्ण ध्यानात ठेवा। आज पुन्हा पुन्हा मी का सांगतोय, मी पोलीस पाटील म्हणून काम करतोय, मोठमोठे पोलीस अधिकारी। आज पोलीस स्टेशनला अशा घटना येतात की बाप पोरीच्या डोक्यावरच्या, पोरीच्या पायावरती डोकं ठेवतोय आणि सांगतोय, दिदे असं करू नको, तू चल। आणि ती मुलगी त्या ठिकाणी सांगते, नाही पप्पा, मी याच्याबरोबर लग्न केले, मला याच्याच बरोबर राहायचंय। तुमचं जे आई वडील तुमच्यासाठी करतील ना ते कोणीही करू शकत नाही। माझी मुलगी तुमच्याच वयाची म्हणून मी तुम्हाला मुली म्हणून म्हणतोय। शेवटी सगळं काही करा, तुम्ही किती मोठे व्हावा ही सगळ्यात मोठी अपेक्षा आपल्या आई वडिलांचीच असते। माझी मुलगा, माझ्या मुलगी चांगला मोठा ऑफिसर व्हावा, चांगला अधिकारी व्हावा आणि चांगलं काहीतरी त्यांनी करावं, जेणेकरून मला आनंद वाटेल। ज्या वेळेस कुठे अशा घटना घडतात ना तर त्या बापाला गावातून चालत असताना खाली मान घालून चालावं लागतं। किती दुःख असतं त्या बापाचं। काय त्यांनी प्रेमामध्ये केलं तुमच्या? काही केलं नाही हो। त्यांनी स्वतः फाटकी बनील घातली, तुम्हाला चांगल्या प्रकारचा ड्रेस घेतला। का घेतला? माझी मुलं चांगली झाली पाहिजे, माझी मुलं शिकली पाहिजे, माझ्या मुलाला समाजात कुणी नाव ठेवलं नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा असते। तुम्ही नोकरीला लागणार, पगार किती असता तुमचा बाप कधी म्हणणार नाही त्या पगारातले मला काही पैसे दे। फक्त त्याच्या माफक अपेक्षा आहेत ना त्या तुम्ही पूर्ण करा, हेच तुमचं खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी होणार आहे। आणि ह्या जीवनाच्या यशस्वीसाठी असल्यासारखे जे कॅम्प असतात, आज मी पाहिलं तुम्ही मुलं निसंकोचपणे सगळी कामं करत होतात, मुली देखील जाणून घ्यायच्या, जे जे पडत भांडी घासायच्या। आणि हीच शिस्त, कामाची लाज नसावी। कोणतंही काम असू द्या, प्रामाणिकपणे करा, त्यामध्ये यश आल्याशिवाय राहत नाही। परंतु जर आपण हे काम हलकंय, हे मी करत नाही, याचं काय करायचंय, मी मोठ्या घरातला आहे, अरे मोठ्या घरातला असं तर तुझे वडील कष्ट करतात म्हणून ते मोठे झाले। पण त्यांची अपेक्षा अशी नाही की आपल्या मुलाने काही करू नये। प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाने चांगलं करावं, आपल्या मुलाचं नाव असेल। तुमचा एखादा तुमच्यातला मुलगा समजा असा PSI सारखा PSI झाला तर बाप ऊर ताणून छाती काढून गावातून चालत असताना लोकही म्हणतात, अरे ह्या PSIचा हा वडील आहे। किती हाच अभिमान असतो वडिलांना, आईला, बाकी काही नसतं।
तुमची जितकी श्रीमंती होईल, जितकी अफाट तुम्ही पैसे कमाल चांगल्या मार्गाने, तितका आनंद तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना होतो, तुमच्या गुरुजनांना होतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये फक्त ही नाती आपण विसरू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. 8 दिवसाच्या कालखंडामध्ये जर आमच्या ग्रामस्थांकडनं चुकून काही चुका झाल्या असतील किंवा आम्ही तुम्हाला काही बोललो असेल कदाचित, तर उदारांतकरणाने तुम्ही आम्हाला माफ करा, हीच सदिच्छा तुमच्या पुढे व्यक्त करतो. तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र स्तरावर असते, UPSC केंद्रीय स्तरावर असते. मग आम्ही नेहमी बघत आलेलो असतो की ग्रामीण भागामधले आपली मुलं कलेक्टर किंवा IPS का होत नाही? कारण मुळात त्यांना काही माहित नाही आणि ज्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे त्या गोष्टी ते करत नाही. असं काही नाहीये. कॉमर्स, आर्ट, सायन्स कोणतेही ग्रॅज्युएशन मधला विद्यार्थी हा MPSC किंवा UPSC ही परीक्षा देऊ शकतो आणि याच्यासाठी विशेष क्लासेस आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. तर तुम्हा लोकांना याच्यामध्ये तो छंद पाहिजे आणि किंवा त्या गोष्टीचं वेळ लागलं पाहिजे. मी ज्या वेळेला MPSC परीक्षा द्यायची होती असं ठरवलं, ग्रॅज्युएट झालो मी 6 महिने फक्त एकच ठरवलं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस ऑफिसर व्हायचं. 1989 मध्ये मी परीक्षा पास झालो MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची. त्यामध्ये 400 मुलांना, विद्यार्थ्यांना घ्यायचं होतं, म्हणजे कॅन्डिडेट होते, फौजदार करायचे होते 400. तर 1,00,000-1,50,000 असणार बरोबर ना परीक्षेला.